नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण एका वेगळ्याच पण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण वर्तमानपत्र, टीव्ही याच्यातनं किशोरवयीन मुलं मुली तसेच तरुण आणि तरुणी यांच्याबद्दल अनेक चिंताजनक घटना बघितल्या आहे. मग तो अपघात असो, मारामारी असो का सायबर क्राईम असो. आणि अशा घटना पाहिल्या की साहजिकच आपल्या मनात विचार येतो की एक पालक म्हणून आपण कुठे कमी पडत आहो का? आजची पिढी कुठे जात आहे? आपले संस्कार, शिकवण यामध्ये काही बदल करायला हवा का? आणि संस्कार शब्द जेव्हा येतो तेव्हा आपल्या डोळ्यापुढे येतात ते आजी आजोबा. आजी आजोबा म्हणजे संस्काराची खाणच जणू. पालक जेव्हा आपल्या व्यवसायात, नोकरीमध्ये व्यस्त असतात तेव्हा आजी आजोबा आणि नातवंड यांचं अगदी प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं नातं घडत असतं. आणि आजी आजोबा देखील या क्षणाची किती वाट पाहत असतात. त्यांच्या मनात येतं की एक पालक म्हणून कदाचित आपण आपल्या मुलांना तेवढा वेळ देऊ शकलो नाही, पण आता आजी आजोबा झाल्यावर आपला वेळ, ज्ञान, विवेक हे आपण आपल्या नातवंडांना द्यायला पाहिजे. परंतु काळाची वास्तविकता अशी आहे की आज आपण एकत्र कुटुंब पद्धतीतनं विभक्त कुटुंब पद्धतीत चालले आहोत. म्हणजे आजी आजोबा तर आहेत पण ते आपल्या जवळ नाही. आपण ह्याला दूरस्थ आजी आजोबा असे म्हणू शकतो. आणि अगदी ह्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहे, कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नातवंड आणि आजी आजोबा जवळ नसणे ह्याला कदाचित आपण म्हणू शकतो की मनात भावना तर आहे पण स्पर्शाची कमी आहे. प्रेम तर खूप आहे पण कुठेतरी दुरावा पण येत आहे. तसं तर सगळं समाधानपूर्वक सुरू आहे पण आयुष्यात काहीतरी कमतरता पण जाणवत आहे. कदाचित याच भावना सगळ्या आजी आजोबांच्या मनात देखील असतील आहे. आणि याच विषयावर आज आपल्याला बोलणे आणि जागरूकता करणे हे फार आवश्यक आहे. आजची पिढी बुद्धिमान आहे, परंतु ज्येष्ठांचा विवेक जेव्हा त्याच्यात जोडला जाईल तेव्हा ती पिढी विद्यमान बनेल. आणि ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर कमलाकर देवघरे. नमस्कार मॅडम. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर कमलाकर देवघरे नागपूरचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ आहे. किशोरवयीन मुलामुलींचे ते समुपदेशक आहे. तरुण, तरुणी, किशोरवयीन मुलं मुली, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच आजी आजोबा यांच्यासोबत अनेक कार्यक्रमातनं ते जोडले गेलेले आहे. मुलांमधल्या वर्तन समस्या, व्यसनाधीनता याबद्दल डॉक्टर आपल्याला समुपदेशन देखील देत असतात. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सोबतच आपल्यासोबत आज आहे कुमारी सायली संजय पाकमुडे. आजची पिढी किंवा कार्यक्रमात आपण ज्यांना नातवंड म्हणतो यांची प्रतिनिधी म्हणून सायली आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खेळ, नृत्य, अभ्यास, वक्तृत्व अशा अनेक विषयांमध्ये आवड तसंच प्रावीण्य असणाऱ्या सायलीने अनेक मेडल्स मिळवलेले आहेत. आपल्या यशामध्ये, आपल्या जीवनामध्ये आजी आजोबांचं काय योगदान आहे या विषयावर तसंच आजच्या नातवंडाची प्रतिनिधी म्हणून आज सायली आपल्याशी चर्चा करणार आहे. सायली, तुझं पण या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. तर डॉक्टर, आपण चर्चेला सुरुवात करूया. आजी आजोबा आणि नातवंड यांचं नातं तर अनेक वर्षांपासून आहे. अनेक सिनेमा, गोष्टी
याच्यातनं ते व्यक्त झालेलं आहे. आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवलं देखील आहे. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या किंवा मानसशास्त्रीयदृष्ट्या आजी आजोबांचा सहवास किंवा आजी आजोबांचा सहभाग हा नातवांच्या विकासामध्ये कसा असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हां, बिलकुल बरोबर बोलले तुम्ही. कारण की मानसशास्त्रीयदृष्ट्या आपण जर असं पाहिलं तर आता आपण पाहतोय की विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे. पण आजी आजोबा सोबत असताना जी मुलांची वाढ होते, भावनिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक या सगळ्या गोष्टींची त्यांना जाण येते. आणि त्याकरिता आजी आजोबांचं खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी तर असं म्हणेल की आजी आजोबा जे आपल्या मुलांना देऊ शकले नाहीत, त्यांना असं वाटतं की मी माझ्या नातवंडांना द्यावं. म्हणून मराठीमध्ये आपण जेव्हा म्हणतो की नातवंड जे आहेत ते दुधावरची साय आहेत आणि ते आपल्या तळहातातल्या फोडासारखे त्यांना जपायचं असतं. बरोबर. आणि तेव्हाच ते पोरं मोठे होतात. आणि खरं पाहिलं तर आपल्याला जगामध्ये, देशामध्ये चांगले नागरिक तयार करायचे आहेत. नुसती सुशिक्षित पिढी तयार करायची नाही आहे, पण त्यासोबत आपल्याला चांगले नागरिक तयार करायचे आहेत. आणि म्हणून आजी आजोबा यांचं अनन्यसाधारण महत्त्व या आपण परिवारामध्ये असलं पाहिजे आणि ते आहेच, ते कोणी नाकारू शकत नाही. खूप चांगलं सांगितलं आहे डॉक्टरांनी. आणि मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांना हा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे की आपल्याच मुलांसाठी आपलेच आईवडील म्हणजे पालकांचे आईवडील हे किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना एक सुरक्षिततेचं कवचच जणू आजी आजोबांमुळे मिळत असतं. खूप छान सांगितलं डॉक्टर. आजी आजोबांचा नको अभाव, होऊ द्या त्यांचा प्रभाव आणि घडू द्या सकारात्मक स्वभाव. खरे तर हीच आजी आजोबांची भूमिका आहे. आजच्या काळामध्ये 1 किंवा 2 मुलं आणि शिवाय मामा मामी, आत्या, काका काकू हे सगळे नातेसंबंध जणू फक्त प्रसंगापुरतेच आपल्या आयुष्यात येत असतात. अशा वेळेस जर आजी आजोबाही आपल्या जवळ नसतील तर त्या मुलांच्या भावनिक विकासावर काय परिणाम होईल हे डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगाल का? खरं तर भावनिक, ज्याला आम्ही म्हणतो की इमोशनल डेव्हलपमेंट जी असते मुलांची, त्याकरिता आजी आजोबा आणि त्यांचं खूपच जास्त महत्त्व आहे. आपण असं म्हणू की आजी आजोबा ॲक्च्युली यांचं आपण म्हटलं की स्पर्शानुभव हा खूप महत्त्वाचा. पण आता या पिढीला जसं आपण म्हणू की 21वे शतक चालू आहे, तर त्या 21st सेंचुरीमध्ये आता नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे की आपण म्हणतो मराठीमध्ये की दूरस्थ आजी आजोबा किंवा आपण डिस्टंट पॅरेंटिंग, ग्रँड पॅरेंटिंग हा विषय इथे आलेला आहे. तर यावेळेला आजी आजोबांचं भावनिक विकासाकरिता खूपच महत्त्व आहे. पण इथे आता स्पर्श तर नाही होऊ शकत लहान मुलांना, पण त्याकरिता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्या आजी आजोबांनी लक्षात ठेवावं की आपण जरी दूर असलो, आता अनेक कारणांनी मुलं परदेशात जातात तुमचे आणि नातूसुद्धा परदेशात जातो आणि आपण पाहतो की 2-2, 3-3 वर्ष नातवाची आणि आजी आजोबांची भेटच नाही होतो. मग आता जी नवीन आपली टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी कमीत कमी आजकाल व्हॉट्सॲप कॉलवर बसून व्हिडिओ कॉलमध्ये बोलू शकतो. आणि त्यामुळे सगळ्यांना मी असं नम्र विनंती करीन की अटॅचमेंट ही सगळ्यात महत्त्वाची भावना आपण आपल्या नातवंडासोबत ठेवली पाहिजे, जरी आपण दूर आहे तरी. आणि त्या अटॅचमेंटसोबत आपण म्हणू की बिट ऑफ डिटॅचमेंट, थोडंसं डिटॅचमेंट ठेवणं फार आवश्यक आहे. कारण की आपण त्यांचे पॅरेंट्स नाहीत हे लक्षात ठेवा. ते पॅरेंट्स वेगळेत, आपण त्यांचे आजी आजोबा आहोत. आणि म्हणून कधी पण त्यांचे पॅरेंट्स व्हायची तुम्ही कोशिश करू नका आणि ते चुकीचं आहे. मग काय, मग तुम्ही त्यांना जेव्हा अटॅचमेंट ठेवता, आणि अटॅचमेंट केव्हा होईल, एकदम मुलगा 10वीत गेला तेव्हा अटॅचमेंट ठेवायचा तुम्ही विचार केला तर ते शक्यच नाही हो. मग त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा मुलगा लहान असतो, अत्यंत सुरुवातीपासून त्याच्याशी आपल्याला अटॅचमेंट ठेवायची आहे. आणि यावेळेला त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स कसे डेव्हलप होतील आणि त्याच्यामध्ये आम्ही जसं म्हणू की त्यांच्यामध्ये एक सेफ्टीची भावना आली पाहिजे, त्यांच्यामध्ये केअरची भावना आली पाहिजे
की आपण त्यांच्याशी दुसऱ्यांबद्दल आपण शेअर कसं करू शकतो, की आपल्यापाशी 2 पोळ्या आहेत पण दोन्ही पोळ्या मी खाऊन घेऊ का? आपण जर 4 मुलं एका परिवारात असतील तर आपण आजी आजोबा जे मी म्हणतो की त्याला दे रे, 1 चॉकलेट आहे तुझ्याकडे, अर्ध चॉकलेट तू का, अर्ध चॉकलेट त्याला दे. आणि याच्यामुळे आपण शेअरिंगची भावना आपल्या नातवंडांमध्ये वाढवू शकतो. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्यांचा आपण म्हणू की एम्पॅथी हा सुद्धा एक महत्त्वाचा जीवन कौशल्याचा विषय आहे, तो सुद्धा आपण मुलांमध्ये रुजवू शकतो. तर अशा पद्धतीने जोपर्यंत आपण त्यांच्याशी अटॅचमेंट ठेवणार नाही, आणि त्याकरिता तुम्हाला आपण पुढे बोलूच, त्याच्यावर चर्चा करूच आपण या विषयावर, पण त्याकरिता आजी आजोबा सतत त्यांच्याशी अटॅच जर राहिले, दुरून का होईना, म्हणून आपण कधी कधी मध्ये मध्ये फोन करावा, कधी त्यांना पत्र लिहावं, आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी आपण अटॅच्ड राहू, आणि त्याप्रमाणे ते पुढे मुलं चांगले नागरिक बनतील असं मला आजी आजोबांना सांगावंसं वाटतं. आणि म्हणूनच भावनिक विकास त्या निमित्ताने त्यांचा होऊ शकतो. खूप छान सांगितलं आहे, कारण अटॅचमेंट आणि सुरक्षितता या 2 भावना जर, आणि अजून मी तुम्हाला म्हणेल की एक प्रेम भावना सुद्धा त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे. नुसतं हेट्रेड नाही, तर प्रेम भावना सुद्धा निर्माण झाली. प्रेम आणि जिव्हाळा या सगळ्या भावनांमध्ये विकसित होण्यामध्ये आजी आजोबांचा खरंच खूप मोठा रोल आहे. आणि त्याच संदर्भात मी सायलीला आता विचारेन. सायली, तू इथे आहेस आणि सायली अनेक क्षेत्रामध्ये तिने यश मिळवलेलं आहे. तर सायली, आजच्या काळातल्या नातवंडांना याच्याबद्दल काय वाटतं हे तू सांगू शकशील का? किंवा तुझ्या आजी आजोबांसोबत तू कशी कनेक्टेड राहते हे तू सांगू शकशील का? आपले ग्रँडपेरेंट्स आपल्यासोबत राहत नसले तरी पण त्यांच्यासोबत थोडासाही वेळ घालून आपल्याला खूप काही शिकता येतं. हे मला माझ्या स्वतःच्या अनुभवातून पण कळलं आहे. कारण म्हणजे जे मी स्वतः अनुभवलं आहे त्याच्यातून मला समजलं की प्रत्येक ग्रँडपेरेंट्सकडे आपल्या नातवंडांसाठी काही ना काही भेटवस्तू असते. ती भेटवस्तू कोणत्या कलेच्या रूपात किंवा कोणत्या ज्ञानाच्या रूपात पण असू शकते. पण एक गोष्ट नक्कीच आहे की ही भेटवस्तू आमच्या एका चांगल्या ह्युमन बीइंग बनण्याच्या प्रोसेसमध्ये खूप मोठा रोल प्ले करते. जसं कोणाचे आजी आबा जर वर्तमानपत्रक वाचक असतील तर ते जेव्हा न्यूज बघून राजकारण किंवा अशा गोष्टींवर चर्चा करतात तर आम्हा मुलांना पण अधिकशी माहिती मिळते. सोबत कोणाची आजी जर चांगली शेफ असली तर आम्हाला त्यांच्याकडून नवीन पदार्थ बनवायला शिकता येतं, आणि सोबत आम्हाला काहीतरी नवीन ट्राय करावंसं पण वाटतं. आजच्या काळात जिकडे सगळे यश आणि समृद्धीच्या मागे धडपड करत आहे, तेव्हा ग्रँडपेरेंट्स आम्हाला आपल्या मुळांशी जुडले राहायला शिकवतात. ते आम्हाला शिकवतात की या मॉडर्न पाथवर चालताना आम्हाला आमच्या संस्कृतीला कसं धरून चालायला पाहिजे. खूप छान. याच्यासोबत आज आपण बघतो की मोस्टली आमचे पेरेंट्स वर्किंग असतात, दोघंही. तर मग आम्हाला घरी कोणी नसतं, पण ग्रँडपेरेंट्सच्या प्रेझेन्सनी आम्हाला कधीच घरी एकटं नाही वाटत आणि सुरक्षित वाटतं. सोबत त्यांच्या सहवासाने आम्हाला खूप काही शिकताही येतं. याच्यासोबत कधी असं होतं की आमच्यामध्ये आणि आमच्या पेरेंट्समध्ये वाद होतात, तेव्हा आम्ही एकमेकाला समजू शकत नाही, पण ग्रँडपेरेंट्स एक लिंक म्हणून काम करतात आणि आम्हाला एकमेकाला समजून घेण्यासाठी सहायता करतात. इतकंच म्हणायचं. खूप छान सायली. तुझ्या सहज बोलण्यातनं सुद्धा तू इतके छान पॉईंट्स सांगितले आहे की मला असं वाटतं इथे ऐकणारे ग्रँडपेरेंट्स असतील किंवा पालक असतील, नातवंड असतील, सगळ्यांसाठीच खूप छान सांगितलेलं आहे तू. आपण असंच चर्चा आपली सुरू ठेवणार आहे, पण सध्या वेळ झाली आहे एका ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर आपण आपली चर्चा अशीच सुरू राहू. ब्रेकनंतर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण चर्चा अशीच सुरू ठेवूया. आजी आजोबांबद्दल बोलताना सगळ्या आजी आजोबांच्या संदर्भात एक गोष्ट खूप कॉमन आहे आणि खरं म्हणजे त्याचा त्यांना अभिमान पण असतो, जो खरा पण आहे, आणि ती गोष्ट म्हणजे शिस्त. प्रत्येक ग्रँडपेरेंट्स, आजी आजोबा
सगळ्यांना सांगत असतात की आमचं जीवन, आमचं शिक्षण हे खूप शिस्तीत झालेलं आहे. आणि त्या संदर्भात जर आपण आजची पिढी पाहिली तर बरेचदा असं वाटतं की या पिढीला खरंच काही शिस्तच नाही का, अगदी निर्बंध वागणं आहे, किंवा त्यांचं असं म्हणणं असतं आम्ही जसे जगू तसेच आम्हाला जगू द्या. आता ही शिस्त लावण्यात आणि या शिस्तीसोबत एक उत्तम जीवनशैली तयार करण्यात आजी आजोबांचा नक्कीच सहभाग आहे. तर शिस्त, शिक्षा, पनिशमेंट, डिसिप्लिन या सगळ्यांचं गणित मांडताना डॉक्टर आजच्या काळात आजी आजोबांची ते पण दूर राहून काय भूमिका आहे? शिस्त हा फार महत्त्वाचा आहे. आता मी म्हणेल की शिस्त म्हणजे काय हो, ॲक्च्युली शिस्त म्हणजे एका विशिष्ट तऱ्हेने वागणुकीचं त्यांना वळण लावणे. हो, पण हे वळण कसं लावतो आपण, हे जे आजी आजोबांना अपेक्षित आहे तसं. पण या वळणाला लहान मुलं आजकाल नकारू शकतात. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की लहान मुलांमध्ये तुम्ही एक विश्वासाची भावना एकदा निर्माण करा, त्यांच्यात एक ट्रस्ट निर्माण करा. आणि ट्रस्ट असा निर्माण करा की त्यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे विश्वासात घेऊन. आता हे वळण लावणं असं लक्षात आलं आहे की बायोलॉजिकली, सायंटिफिकली आपण स्पीकिंग जर घेतलं आणि मेडिकल सायन्सप्रमाणे आपण गेलो तर वयाच्या 8 वर्षापर्यंत जे आपल्या मेंदूचं डेव्हलपमेंट होतं, प्रगती होते, तोपर्यंत हे मुलं ऐकतात, सगळं ऐकतात. आईनी, आजी आजोबांनी सांगितलं की हो हो आम्ही तसंच करू. आणि ते त्यांचे रोल मॉडेल असतात. पहिले आई असते, मग बाबा, मग आजी आजोबा, मग टीचर्स असे असतात. पण जसं हे मुलं 8 वर्षाच्या पलीकडे जातात आणि त्यांच्या मेंदूचा फ्रंटल लोब आणि बाकीचे पार्ट्स जसे डेव्हलप होतात, तसं त्यांच्यावर एक सवंगड्यांचा अतिशय जास्त प्रभाव दिसून पडतो, ज्याला आपण पियर प्रेशर म्हणतो. त्यावेळेला काय होतं की हे मुलं बाहेरच्यांचं जास्त ऐकतात आणि त्यांचा विश्वास हा घरच्या लोकांवरून निघून हा बाहेरचे मित्र जे सांगतात त्याच्यावर असतो. तर अशा वेळेला आपण आपल्याच गोष्टी सांगायच्या का त्यांना? आपण असं म्हणतो की माझ्या काळात ना हे असं होतं, माझ्या काळात ते तसं होतं. पण हे चुकीचं आहे. माझ्याकडे मी अनेक कार्यक्रमांमध्ये बोलत असतो तेव्हा मी एक माझी स्लाईड तयार केली होती. आता मी इथे ती स्लाईड दाखवू शकत नाही, पण त्या स्लाईडमध्ये असं होतं की एक स्टोन युगातला म्हणजे पाषाण युगातला माणूस दाखवला आणि तो म्हणतोय की यू गाईज आर स्पॉइल्ड ब्रॅट्स, तुम्ही आहे ना एकदम खराब मुलं आहे. आणि माझ्या काळात बघा कसं होतं आहे ना, माझी आई सांगायची तेव्हा मी ऐकायचो, पण तुम्ही बिलकुल ऐकत नाही. आता तेव्हा आणि आता सुद्धा आजी आजोबा आणि आई वडील हेच वाक्य बोलतात का हो? म्हणजे इतक्या हजारो वर्षामध्ये काही फरक नाही पडला का? मग आपण काय करायला पाहिजे? आपण वळण लावताना त्यांच्यावर एक विशिष्ट प्रकारचं दडपण येऊ नये आणि खेळीमेळीचं वातावरण त्यांच्याशी असावं, यासाठी दुरून आपण काय करू शकतो? तर मी नेहमी सांगत असतो की हे जे लहान मुलं असतात ना, आपल्या घरामध्ये एक नियम बनवायचा. आता 4-5 नियम आपण बनवले, पण हे नियम बनवताना फक्त आपण नियम नाही बनवायचे आहेत. त्या 4-5 नियमपैकी 2 नियम असे आहेत की जे लहान मुलांनी बनवलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात काय होईल, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट होईल. आता मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला की आपण जर असं म्हटलं की जेवताना मला आता की फोन जो आहे, मोबाईल फोन, याला कोणी हात लावायचा नाही आणि सगळ्यांनी, आई वडील, आजी आजोबा सगळ्यांनी आपले जे फोन आहेत ते एका टोपलीमध्ये ठेवून द्यायचे. आणि जर कोणाचा फोन वाजला आणि 10-15 मिनिटाचं जेवण आहे तेवढ्या वेळात जर तुम्ही त्या फोनला हात लावला तर सगळ्यांना सारखीच पनिशमेंट होईल. म्हणजे आजी आजोबांना सुद्धा तीच पनिशमेंट, बाबांनाही तीच आणि मुलांना सुद्धा तीच. तर हा जो नियम आपण तयार केला आहे तेव्हा आपण त्यांना एक विशिष्ट प्रकारचं वळण लावू शकतो, पण त्याच्यावर दडपण नाही, कुठलाही प्रकारचा फोर्स नाही आणि हे असंच करा तसंच करा. आता होतं काय की आपल्या मेंदूमध्ये एक प्री फ्रंटल कॉर्टेक्स असतो आणि समोरच्या भागामध्ये मेंदूच्या, आणि त्याच्या खाली एक लिंबिक सिस्टीम असते. लहान मुलांमध्ये जेव्हा हे वयात होतात, ज्याला आपण म्हणतो ॲडोलिसंट एज, त्यावेळेला अनेक उत्प्रेरक, ज्याला म्हणतो आम्ही हॉर्मोन्स, असे निर्माण होतात. अनेक असतात. आता इथे मी 2 हॉर्मोन्सचा उल्लेख करेल. इथे विशेषतः डोपॅमिन आणि सिरोटोनिन या नावाचे 2 हॉर्मोन्स असतात. आणि हे आपल्याला, डोपॅमिन काय करतं, हे आपल्याला प्लेजर देतं आणि सिरोटोनिन हे
खूप दूरचा आपल्याला आनंद देतो. हा अत्यानंद आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे. हा शॉर्ट टर्म प्लेजर जास्त महत्त्वाचा नाही आहे. जसं आपण म्हणू की एका मुलाला जर चॉकलेट दिलं तर त्याला एका चॉकलेटनी होत नाही, दुसरं चॉकलेट पाहिजे, तिसरं चॉकलेट पाहिजे. म्हणजे काय की जिथे डोपॅमिन तयार होतं आपल्या मेंदूमध्ये, तिथे हे जे त्याचे आपण रिसेप्टर्स आहेत तिथे जाऊन हे डोपॅमिन त्याला सिम्युलेट करतं. तर जसं आपण म्हणू की ड्रग्स असतात, काही अल्कोहोल असतं, हे सुद्धा याच प्रकारे ॲक्ट करतात. तर आपल्याला ते नाही करायचं आहे. आपल्याला अत्यानंद देण्यासाठी सिरोटोनिनचं जास्त करायचं. मग याच्यासाठी आजी आजोबांनी त्यांना दडपण न देता त्यांना नियमांचं पालन कसं करेल आणि माझ्या काळात असं होतं हे त्यांना वारंवार सांगायची काहीही गरज नाही आहे. तेव्हाच आपण त्यांना डिसिप्लिन लावू शकतो. आता अनेकदा असं म्हणतात की जर मुलं ऐकत नाही तर आम्ही काय करायचं. शाळांमध्ये येतात आई वडील, बघा ना हा ऐकतच नाही, मला शिक्षा द्या. शिक्षा म्हणजे काय, त्याला काहीतरी पनिशमेंट आहे. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून असं आढळून आलं आहे की पनिशमेंट काय किंवा रिवॉर्ड काय, ह्या दोन्ही गोष्टी काही विशेष कामाच्या नाही आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मी आत्ता बोलणार, कुठलं की जर छोटीशी चूक केली आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांना खूप पनिशमेंट दिली, म्हणजे आपण डिस्प्रपोर्शनेट पनिशमेंट किंवा डिस्प्रपोर्शनेट रिवॉर्ड दिला, तर ते एक प्रकारचं आपल्या शरीरावर बुमरँग होऊ शकतं आणि हे मुलं शिस्तीत न वागता बेशिस्त होऊन जातात. जसं वाहतुकीचे नियम आहे, साधारण नियम आहे हो, पण तरी पण मी अनेकदा पाहतो की टेबल सीट जातात, हेल्मेट घालत नाही, लाल लाईट असला तरी ते जातात. आणि मी अनेकदा पालकांना सुद्धा पाहिलं आहे की लाल लाईट असला तरी मुलगा मागे असतो पण तो त्याला घेऊन जातो. अरे तुम्ही तुमचं रोल मॉडेल बना, तेव्हाच त्याला तुम्ही शिस्त लावू शकता, असं मला वाटतं. खरं म्हणजे हा शिस्त लावणं मुलांना हा एक खूप मोठा विषय आहे, परंतु त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला सरांनी आता सांगितले आहेत आणि याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिली 10 वर्ष ही खूप महत्त्वाची आहे. त्या ह्याच्यात जर मुलांना आपण काही प्रमाणात शिस्त लावू शकलो तर ते त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनतो. खूप छान सांगितलं डॉक्टर. सर, एकीकडे आपण असं म्हणतो आहे की आजी आजोबांनी पुढच्या पिढीला वेळ द्यावा, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करावं, पण आजकाल बदलत्या काळामध्ये कुठेतरी ज्येष्ठांची पण मानसिकता बदलली आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही इतके वर्ष नोकरी केली, धावपळीत जीवन जगलो, आता आम्हाला कोणते बंधनं नको आहे, आता आम्हाला फिरायचं आहे, आता आम्हाला आमचं आयुष्य जगायचं आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये जी अटॅचमेंट आपण अपेक्षित करतो नातवंडांसाठी आणि ज्येष्ठांकडनं येणारी ही डिटॅचमेंट, तर या अटॅचमेंट डिटॅचमेंटची सांगड कशी घालायची? फार महत्त्वाचं तुम्ही बोलले. आजकाल कसं आहे की प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हो. तर तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे आपण असं पाहू की आजी आजोबांना असं वाटतं की आता माझ्यापाशी भरपूर पैसा आहे, मी रिटायर्ड झालो आहे, माझ्यापाशी खूप वेळ आहे आणि हे नातवंडनं हे माझी काही जबाबदारी नाही, ते त्याच्या आईवडिलांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी स्वतंत्र आहे, मी आता इतक्या पैशांनी म्हणजे मेहनत केली आहे जन्मभर, तर मी आता जग फिरील, मी हे करील ते करील, असं त्यांना वाटतं. ही बदलती मानसिकता आपल्या लक्षात येते. मानसिकता आहे. पण हे लक्षात ठेवा की व्यक्ती स्वातंत्र्य फक्त तुम्हाला नाही, व्यक्ती स्वातंत्र्य हे मुलांना पण आहे, व्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या मुलांना पण आहे, नातवंडांना पण आहे, तर प्रत्येकाला आहे. पण मी तुम्हाला हे सांगेल की एक बॅलन्स आपल्या आयुष्यामध्ये. आता कसं आहे की आजी आजोबा 60+ 70+ आहेत, तर त्यांना अनेक शारीरिक व्याधी आहेत. पण मी असं म्हणेल की आपल्या शारीरिक व्याधी लपवून आपलंच रडगाणं न गाता एक आपल्या आयुष्यामध्ये एक बॅलन्स जर आपण ठेवलं, तर त्या बॅलन्स ठेवून आपण जर नातवंडांवर काही संस्कार करू शकलो आणि आपलं आयुष्यातलं ज्ञान त्यांना जीवन कौशल्यासाठी देऊ शकलो, तर यासारखं संतांसारखं वागणं नाही हो. हेच तर संतांसारखं जीवन आहे. अतिशय जगायला पाहिजे. चांगल्या रीतीने तुम्ही 3 शब्द सांगितले आहे की आयुष्यात बॅलन्स पाहिजे, नातवंडावर संस्कार करणं ही पण आपली एक जबाबदारी आहे आणि या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स आपण साधू शकतो. तर पुन्हा एकदा वेळ झाली आहे का ब्रेकची. चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहे, कुठेही जाऊ नका, आपण पुन्हा भेटूया. आरोग्य संपदा या कार्यक्रमात दूर राहणारे आजी आजोबा आणि त्यांचे नातवंड
या विषयावर आपण चर्चा करत आहे आणि या चर्चेमध्ये एक शब्द बरेचदा आपण ऐकला, तो म्हणजे संवाद. तर डॉक्टर आम्हाला सांगा की आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये दूर राहणाऱ्या आजी आजोबांनी, दूर म्हणजे ते शहरात पण दुसऱ्या घरात राहू शकतात, दुसऱ्या शहरात राहू शकतात किंवा परदेशातही राहू शकतात, अशा वेळेस आजच्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून हे आपल्या नातवंडांच्या संपर्कात कसे राहू शकतात? आजकाल आजच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये आपण असं म्हणू की टेक्नॉलॉजी हा एक बूम झालेला आहे आपल्यासाठी. आणि आजी आजोबा जरी वयस्क झालेले आहेत, त्यांच्या काळामध्ये मोबाईल फोन्स नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, पण आज उपलब्ध आहेत. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपण असं ठरवलं पाहिजे आजी आजोबांनी की मी नवीन नवीन शिकायचं. शिकण्याचं काही वय नसते हो. आणि म्हणून आपल्याला त्याच्यात आपण आधी कधी कार नाही चालवली, आधी आपण कधी फक्त सायकल चालवायचो, कधी पायी चालवायचो, पण कार चालवायला शिकलो आपण. तसं आता मोबाईलसुद्धा चालवायला शिकलो आहे. पहिले साधा फोन होता, आता स्मार्टफोन आहे आणि त्याच्यामुळे आपण आता ऑनलाईन पेमेंट करू शकतो, बँकिंगचे व्यवहार करू शकतो. तर तसं आपण नवीन टेक्नॉलॉजी ही मुलांकडून शिकायला पाहिजे, मुलांकडून शिकायला पाहिजे. बरोबर. आणि एकदा तुम्ही शिकले की मग तुम्ही आपल्या नातवंडांशी कनेक्टेड राहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करू शकता, इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊ शकता, फेसबुकवर जाऊ शकता. तर मी सगळ्यांना म्हणेल की तुम्ही त्याच्यावर खूप ॲक्टिव्ह जरी नसले, त्याच्यातलं काय जे चांगल्या गोष्टी आहेत ते पहा, वाईट गोष्टीला तुम्ही सोडून द्या आणि आपलं एक अकाउंट बनवा इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. व्हॉट्सॲप तर सगळ्यांना आहे, युनिव्हर्सल ऑकरन्स आहे. आणि रोज जरी नाही तरी आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा एक व्हिडिओ कॉल आपल्या नातवंडांना आणि स्वतःच्या मुलांना देखील तुम्ही करा. एक विशिष्ट वेळ ठरवून घ्या तुमच्या सोयीप्रमाणे आणि त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी बोला. पण जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेला नुसतं त्यांना उपदेश करू नका. हे महत्त्वाचं आहे मला वाटतं. आणि त्यांच्याकडून फक्त तुम्ही हवा पाण्याच्या गोष्टी करू नका, काय जेवला रे, काय केलं रे, असं काहीही बोलू नका. त्यांचं ऐका आणि यू हॅव टू बी अ गुड लिसनर रादर दॅन यू इम्पोज युअर आयडियाज ऑन दॅम. तर तुम्ही त्यांचं ऐका, जास्त ऐका, कमी बोला जेव्हा तुम्ही फोनवर बोलता तेव्हा. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी ऑनलाईन बोलता तेव्हा त्या मुलांना सुद्धा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की वा, माझे आजोबा व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करू शकतात. हां, हे त्यांचं महत्त्व आहे. दुसरं मी म्हणेल की आता प्रत्येक वेळा फोन नाही लागत, कधी काही होतं, तर आपण एक पत्रव्यवहार सुद्धा करू शकतो. आणि एक पत्रव्यवहार करू शकतो त्यावेळेला आपण एक सुंदर प्रकारचे लिफाफे आणू शकतो, रंगीबेरंगी. त्याच्यामध्ये रंगीबेरंगी कार्ड्स पण मिळतात आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं तुम्ही एक गिफ्ट टाका. ते गिफ्ट जे आहे ते खूप महागाचं असणं जरुरी नाही आहे. एखादं छोटं पुस्तक पण असू शकतं किंवा 2 शाबासकीच्या ओळी पण असू शकतात, असं काही पण असो. पण याद्वारे म्हणजे ऑनलाईन प्लस तुम्ही ऑफलाईनसुद्धा पत्र लिहून एक पत्रव्यवहार करावा, म्हणजे त्यांच्यातसुद्धा एक आयडिया इन्कल्केट होईल की मी पण पत्र लिहू शकतो. आणि हे पत्र जे असतात आपले संग्रही राहतात नेहमीसाठी, असं मला वाटतं. म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा आणि कदाचित तुम्ही त्याचा चांगला वापर जर आजी आजोबांनी केला तर नातवंडसुद्धा त्याचा चांगला वापर करू शकतील आहे. तर खूप छान सांगितलं डॉक्टर. तर सायली, याच संदर्भात मी तुला विचारेल की तुझे एक आजी आजोबा तुझ्यासोबत असतात आणि एक दूर असतात, तर तू त्यांच्या कशी संपर्कात राहते, तुमचा संवाद कसा आहे आणि तुझा आणि त्यांचा वेळ तसंच तुझी त्यांची आवड हे तू कसं मॅनेज करते? माझे एक आजी आबा माझ्यासोबत राहतात, त्यांच्याकडून तर मला खूप काही शिकायला मिळतं. पण जे दूरी राहतात त्यांच्यासोबत पण जितकं पॉसिबल आहे तितकं मी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करते. जसं सरांनी सांगितलं तसं फोन कॉल्सच्याद्वारे किंवा व्हिडिओ कॉल किंवा जसं माझ्या आजी एका संघटनेशी जुडलेल्या आहेत आणि ते आपल्या गावाच्या महिलांसाठी काम करतात. ते बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटतं की या वयात पण त्या किती ॲक्टिव्ह आहे आणि त्यांचं काही नवीन करायचं जे जुनून असतं ते संपलं नाही आहे. ते बघून मला खरंच खूप प्रेरणा मिळते. आणि त्याच संदर्भात त्यांना PPTs वगैरे बनवायच्या असतात तर त्या मला ईमेल करतात, ते पण मी त्यांना शिकवलं आणि मग मी त्यांना इथून सुद्धा हेल्प करते.
त्याच्यात मला आनंदही मिळतो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायलाही मिळतं. आणि जसं सरांनी सांगितलं की पत्र लिहिण्याचं, हे मी आतापर्यंत स्वतः ट्राय नाही केलं आहे, पण करेल, नक्कीच करेल. कारण मला असं वाटतं की ज्या भावना आपण फोनद्वारे व्यक्त करतो ते तेवढ्या इफेक्टिव्ह नसतात जितकं एका पत्राद्वारे केलेल्या असतात. कारण एक पत्र नेहमीच त्यांच्यासोबत असतो आणि ते नेहमीच त्याला ॲज अ मेमरी चेरिश करू शकतात. बरोबर. तर मी या सगळ्या गोष्टींनी अतिशय सोप्या ह्याच्यात पण किती छान पद्धतीने सायलीने आपल्याला सांगितलं आहे की ती आजी आजोबांपासून प्रेरणा पण घेते आहे, आजी आजोबांना मदत पण करते आहे आणि त्यांच्या संपर्कात देखील राहते आहे. खूप छान सायली. ही जी मधली पिढी आहे सर, आपण आजी आजोबा आणि नातवंड यांच्याबद्दल बोलतो आहे, पण ही पालकांची जी पिढी आहे ती आजच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपला व्यवसाय, आपली नोकरी, आपलं आर्थिक स्थैर्य हे करण्यात, मुलांच्या शाळा, मुलांचा अभ्यास, छंद, मित्रमैत्रिणी याच्यामध्ये खूप व्यस्त असते. आता आजी आजोबा आणि नातवंड यांच्यामध्ये एक संवाद करण्यासाठी या मधल्या पिढीचा काय रोल आहे किंवा त्यांची काय भूमिका आहे. तसंच बरेचदा आपण असं बघतो की एक ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांची बरेचदा भूमिका एक क्रिटिकल असते की आमच्या काळात असं होतं, कदाचित असं, किंवा तुम्ही करा बुवा, तुम्हाला काय करायचं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये मधली पिढीचं खूप सँडविच होत असतं. तर या मधल्या पिढीने या दोघांमध्ये कसा संपर्क ठेवावा किंवा ह्याच्यात सुसंवाद वाढायला कशी मदत करावी आणि आजी आजोबांनी पण त्यांना कशी मदत करावी याच्यावर तुम्ही आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. पॅरेंट्स, आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की आर्थिक आणि अनेक विवंचनेत ते आपल्या असतात. आणि काय होतं की म्हणजे जुन्या काळी सुद्धा असं व्हायचं की आजी आजोबा म्हणायचे की मुलांनी जर काही चूक केली तर याला कारणीभूत आहे ना तुझी बायको आहे, याचं कारणीभूत तू स्वतः आहेस, असं त्या मुलांसमोर तुम्ही त्यांना ब्लेम करू नका, सगळ्यात महत्त्वाचं. आणि आजी आजोबा आणि नातवंड यांच्यामधला एक संवाद सेतू साधणे हे या आईवडिलांचं म्हणजे पॅरेंट्सचं काम आहे. आता यांनी काय करायला पाहिजे की यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आजी आजोबांचा त्यांनी कधीही डिसरिस्पेक्ट करू नये. दुसरं, त्यांनी मुलांचा पण डिसरिस्पेक्ट करू नये. कारण की प्रत्येक व्यक्तीला एक रिस्पेक्ट असतो आणि तो जर रिस्पेक्ट आपण खोला एकदाचा तर ट्रस्ट गेला की मग ते तुम्हाला कधीच खरं सांगणार नाही. बरोबर आहे. दुसरं की जेव्हा आपण पनिशमेंट देतो तेव्हा आईवडिलांनी लक्षात ठेवायचं की आजी आजोबांनी जर तुम्हाला काही समजावलं, काही सुझाव दिला तर त्यावेळेला आजी आजोबा आणि पॅरेंट्स हे दोघंही एकाच पेजवर असले पाहिजे. म्हणजे त्यांचे दोघांचे विचार समान असले पाहिजे, नाहीतर ते मुलं ऐकणार नाहीत. ते म्हणतील बाबा तर असं म्हणतात, आजी आजोबा असं म्हणतात, मग मी कोणाचं ऐकू, है ना. माझ्यासाठी आजी आजोबा जास्त प्रिय आहेत तर मी त्यांचंच ऐकेल. मग प्रॉब्लेम क्रिएट होईल फॅमिलीमध्ये. दुसरं की आपण जेव्हा पनिशमेंट देतो किंवा त्यांना गिफ्ट देतो तेव्हा मी सगळ्यांना असं सांगतो, आजी आजोबांनाही सांगतो की पनिशमेंट देणं हे तुमचं काम नाही, हे पॅरेंट्सचं काम आहे. तर पॅरेंट्सचं महत्त्वाचं असं आहे की जेव्हा ते पनिशमेंट द्यायची वेळ येते तर ती किती पनिशमेंट द्यायची ते आता आपण पाहिलेच आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी ठरवायला पाहिजे की पनिशमेंट त्यांचं काम आहे. आणि कुठलंही तुम्ही गिफ्ट देता तेव्हा पॅरेंट्सला विचारून गिफ्ट द्या. आजी आजोबांनी असं कुठलंही महागाचं गिफ्ट त्यांना देऊ नका. 50 रुपयाचे गिफ्ट तेच काम करतंय, 500 रुपयाचे तेच काम करतंय, 2000चे तेच करतंय. बरोबर आहे. तर आपण बघतो की पालकांची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि थोडा जर सुसंवाद आपण कुटुंबात ठेवला तर नातवंडांना पण आजी आजोबांचा खूप फायदा होईल आणि आजी आजोबांना सुद्धा कुटुंबामध्ये मानाचं स्थान मिळेल आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत आणि पुन्हा भेटूया या ब्रेकनंतर. ब्रेकनंतर मी पुन्हा आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतो आहोत आजी आजोबा जे दूर राहतात आणि त्यांचा नातवंडाच्या विकासामध्ये कसा सहभाग होईल. आत्ता चर्चेमध्ये डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे की आजी आजोबा असो, पालक असो, नातवंड असो, सगळ्यांकडनं थोडं थोडं जर सहभाग झाला तर नक्कीच नातवंडांना त्याचा खूप फायदा होणार आहे.
रोजच्या जीवनामध्ये तर आपण बघतो डॉक्टर की आजी आजोबांचा तर खूपच सहभाग आहे, परंतु कधी कधी अशी परिस्थिती असते की काही विषय खूप संवेदनशील असतात, परिस्थिती खूप नाजूक असते आणि या संवादांमध्ये खूप जास्त परिपक्वताची गरज असते. जसं ज्याला आपण सिंगल पॅरेंटिंग म्हणतो, म्हणजे एकल पालकत्व, म्हणजे कदाचित फक्त आई असते किंवा बाबा असतात आणि सोबत आजी आजोबा असतात किंवा तेही जवळ नसतात, दूर असतात. कधी कधी मुलांमध्ये व्यसनाधीनता, विशेषतः जर किशोरवयीन मुलं असेल, व्यसनांच्या आहारी गेलेले असतात. कधी आर्थिक चढचण असते आणि आजकाल आपण मोबाईलचे सुद्धा खूप परिणाम, दुष्परिणाम या पिढीवर बघत आलेलो आहोत. तर हे जेव्हा असे संवेदनशील विषय असतात, पालकांना सुद्धा खूप मानसिक धैर्याची गरज असते, आधाराची गरज असते. अशा वेळेस आजी आजोबांनी ही परिस्थिती कशी हाताळावी? फार कठीण प्रश्न आहे हा समाजामध्ये, कारण की सिंगल पॅरेंटिंग वेगवेगळ्या कारणांनी, कोणी डायव्होर्स झाला आहे, कोणाचा मृत्यू झाला घरामध्ये, तर या सिंगल पॅरेंटिंगमध्ये एकाच व्यक्तीला आर्थिक बळ पण प्राप्त करायचं आहे, नोकरी करायची आहे, मुलांकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यावेळेला तिला भावनिक मानसिक आधाराची फार गरज असते. आता जर घरी मुलगी असेल तर जास्तच काळजी त्यांना वाटते, पण नुसती मुलीचं नाही, मुलांचं पण तसंच आहे. आपण म्हणतो 7च्या आत घरात वगैरे अशा आपण अनेक कार्यक्रम, सिनेमा पाहिले, पण सगळ्या गोष्टी दोघांनाही सारख्याच लागू झाल्या पाहिजे. इथे आपण जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत. आता मुलं जे आहेत, जे आपण पाहतो की मोबाईलमुळे आणि या सगळ्या याच्यातून वेगवेगळ्या विषयावर, मी फक्त उच्चार घेईल की पोर्नोग्राफिक लिटरेचरकडे पाहतात, कारण की तो आता विषय नाही चर्चेचा, पण याला त्यांना ॲडिक्शन होऊन जातं, कारण की ते दाखवतात अशा गोष्टी आणि वारंवार दाखवतात ज्याचा मुलांच्या मनामध्ये एकदम जास्त परिणाम होतो आणि मी ते त्याच्या आहारी जातात. मग अशा वेळेला आजी आजोबांनी काय करायचं? त्यांना काय सतत वॉच ठेवायचं आहे का? नाही, पण त्यांना फक्त सजग राहायचं आहे की हा कुठे जातो, काय करतो. याच्यासाठी काय करायला पाहिजे की त्यांनी एक टीन क्लब फॉर्म करायचा असतो आजी आजोबांनी. म्हणजे काय की आपला जो नातू आहे किंवा नात आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी यांचा आपण एक टेलिफोन नंबर आपल्यापाशी ठेवायचे. आणि मी नेहमी म्हणतो की या मित्रमैत्रिणींशी संवाद ठेवायचा मुलाशी ठेवण्यापेक्षा, आणि एक छोटीशी पार्टी करायची घरी महिन्यातून एकदा. कुठली पार्टी करा तुम्ही, समोसा पार्टी करा, चहा पार्टी करा, चॉकलेट द्या, काही पण करा, पण सगळ्या लोकांना आपल्या घरी बोलवा, त्याच्या मित्रांना, जेणेकरून तुम्हाला हे कळेल की हे मुलं कसे आहेत, त्यांची वागणूक कशी आहे. आणि त्या मुलांचे जे आईवडील असतात त्यांच्याशी पण जर आजी आजोबांनी थोडासा आपलं कनेक्शन ठेवलं तर आपण सगळ्या मुलांना एका चांगल्या मार्गाला लावू शकतो. आणि या सगळ्या वाईट ॲडिक्शन्सपासून, जसं टोबॅको आहे, सिगारेट स्मोकिंग आहे, आता आम्ही पाहतो, आम्ही अनेक शाळांमध्ये जातो ॲडोलिसंट हेल्थ अकॅडमीच्या मार्फत, तर तेव्हा असं लक्षात आलं आहे की 7वी 8वी 9वीची मुलंसुद्धा गुटखे खातात, सिगरेटा पितात आणि काही ठिकाणी ड्रग्स पण घेतात. तर ते मला इथे उच्चारणं चांगलं वाटत नाही आहे. पण अजून एक गोष्ट आहे, मला थोडं बोलताना अवघड तो आहे मी, पण आपण सेक्शुअल डेव्हलपमेंटबद्दल आजी आजोबांनी सुद्धा किंवा पॅरेंट्सनी सुद्धा कधी आपल्या मुलांशी चर्चा केली का हो? आपल्या समाजामध्ये करत नाहीत, पण ती चर्चा एकदा करायला पाहिजे. आणि मुलं जेव्हा मोठे होतात 16-17 वर्षाचे, तर त्यांना कॉन्ट्रासेप्शनबद्दल सुद्धा माहिती देणं फार आवश्यक आहे. नाहीतर ते चुकीची माहिती घेतात गुगलवरून आणि याच्यावरून. त्याच्यापेक्षा आपण त्यांना द्या. आणि त्याच्यामुळे HIV AIDS सारखे आजार आता समाजात बळावलेले आहेत आणि ही मोठी समस्या आपल्यासमोर आहे. तर याचा आपण चांगल्या पद्धतीने आजी आजोबा मदत करू शकतो. बरोबर आहे. तर काही विषय असे असतात की जेव्हा पालकांना मुलांशी बोलावं नाही बोलावं, किंवा मुलं पालकांसोबत त्या विषयावर बोलण्यात कम्फर्टेबल राहतील नाही राहतील, अशा वेळेस मला असं वाटतं आजी आजोबांचा खूप जास्त सहभाग राहू शकतो. आपल्या मुलांना किंवा नातवंडांना काय बोलायचं आहे हे तर आजी आजोबांनी समजून घेणं गरजेचं आहे, पण कदाचित काय बोलू शकत नाही आहे
हे जर आजी आजोबांनी आज समजून घेतलं तर मला असं वाटतं आज ज्या किशोरवयीन मुलांच्या समस्या आपण समाजात बघतो आहे त्याच्यामध्ये नक्कीच म्हणजे कमी होईल आहे आणि कुटुंबातला संवाद वाढेल आहे. तेच मी म्हणालो की खूप ते छान बोलू शकत नाही अशा गोष्टी ते आपण त्यांच्याशी चर्चा छेडली पाहिजे. हो, आणि बरेचदा मुलं आजी आजोबांसोबत मोकळे होतात आणि त्यांचा ट्रस्ट असला तर ते सगळ्या गोष्टी सांगते. बरोबर आहे. तर सायली, आता तुला पण मी विचारेन की तू आजी आजोबांसोबत राहते, तू छान संवाद करते, ते तुला आणि तू त्यांना समजून घेते आहे, ही तुझ्या घरची किंवा तुमच्या कुटुंबाची गोष्ट झाली. पण तू तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत बोलत असशील, कोणाजवळ आजी आजोबा असतील, कोणाजवळ नसतील, तर जनरली तुझ्या पिढीच्या मुलांचं, नातवंड ज्याला आपण म्हणत असतो, त्यांच्या आजी आजोबांकडनं काय अपेक्षा असतात किंवा आजी आजोबांनी तुम्हाला कसं समजून घ्यावं याच्याबद्दल तू आम्हाला सांगशील का? मॅम, ॲज अडॉलेसंट्स कधी कधी आम्हाला आपल्या ग्रँडपेरेंट्ससोबत काही अनफेवरेबल सिच्युएशन्स फेस करावं लागतात. आम्हाला माहीत आहे की आम्ही त्यांना पूर्णपणे दोषी ठरवू शकत नाही, कारण ते आमचं फक्त भलंच, त्यांना पण आमचं भलंच पाहिजे. पण कधी कधी हे थोडं अति होऊन जातं आणि कधी कधी ते आम्हाला समजू शकत नाही. म्हणून सगळ्यात आधी तर मला म्हणायचं आहे की ग्रँडपेरेंट्सनी त्यांच्या आणि आमच्यामधल्या जनरेशन गॅपला समजून घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे आम्ही त्यांच्या ॲडवाइसेस किंवा सुझाव 100% ॲक्सेप्ट नाही करू शकणार. बरोबर आहे. कारण त्यांचे आणि आमच्या चॅलेंजेसमध्ये खूप जास्त फरक आहे आणि त्यांना त्या चॅलेंजेसला फेस करायच्या पण वेमध्ये खूप फरक आहे. सेकंड थिंग की त्यांनी आजच्या मॉडर्न विचारधाराला समजून आमच्या स्वभावात आणि व्यवहारात होणाऱ्या बदलला स्वीकारावे आणि कपडे, मित्र किंवा मोबाईल युजेस सारख्या विषयांवर आम्हाला जज न करता आम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करावे. सोबत आम्हाला पाहिजे की ते आम्हाला आमच्या परिणामावर क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे आणि आम्हाला त्या पराजयाला स्वीकारून एक नवीन रस्ता दाखवायला पाहिजे. सोबत पण सायली, तू खूप छान इथे पॉइंट सांगितलेले आहेत. कारण बरेचदा आपण असं बघतो की आजी आजोबांना आपण एक रिस्पेक्ट देतो किंवा आजी आजोबांचा अनुभव जास्त असतो, त्यामुळे बहुतेक वेळेस त्यांचंच जास्त ऐकलं जातं अशी एक भावना असते. पण टीनेजर्स, ॲडोलसंट किंवा इव्हन लहान मुलं यांचा पण काही दृष्टिकोन असेल किंवा यांच्या पण काही वेगळ्या समस्या असतील, त्या देखील आजी आजोबांनी समजून घ्यावे, हे तू आज आम्हाला खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ह्याच्यातनं खूप मोठा संदेश देता येईल आहे. आणि ह्या तिन्ही जर सांगड घालायची आहे तर मला असं वाटतं संवाद, एक चांगला संवाद ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि संवाद करण्यासाठी आपल्याला काही पैशाची गरज नाही आहे, आपल्याला काही प्रसंगाची गरज नाही आहे, हे रोजच्या व्यवहारात होऊ शकतं. याच्यासाठी गरज आहे ती आपल्याला एक दृष्टिकोन निर्माण करण्याची. दृष्टिकोन की हे आईवडीलही आपले आहे, ही नातवंडही आपली आहे, आजी आजोबा पण आपले आहे आणि आपल्यासाठी जर आपण सगळ्यांनी चांगला संवाद केला तर त्याचा फायदा पण आपल्यालाच होणार आहे. चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाला आपण येत आहोत, पण सध्या वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच भेटूया. ब्रेकनंतर मी सर्व दर्शकांचं स्वागत करते. आजी आजोबा आणि नातवंड यांच्यावर आपली चर्चा सुरू आहे आणि सायलीनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. सायली, तुझ्या घरचा एखादा असा नियम तू सांगू शकते का की जो सगळ्यांनाच आम्हाला ऐकायला आवडेल आणि आम्ही फॉलो पण करू शकतो? जसं मी आता तुम्हाला एक्सपेक्टेशन्स सांगितले, तर त्यांना त्यांच्याशी जुळलेल्या प्रॉब्लेम्सला फेस करायला माझ्या फॅमिलीमध्ये खूप चांगले 2 रूल आहे. अच्छा. रूल नंबर 1 की आम्हा सर्वांना समजून घ्यायला पाहिजे की जसे आम्ही पण मोठे होत आहोत तसे आमचे ग्रँडपेरेंट्स पण वयस्क होत आहे. हो. तर जेवढं प्रेम आणि काळजी आम्ही डिझर्व करतो तेवढं तेही डिझर्व करतात. नक्की. आणि सेकंड रूल की जर या विषयांवर कोणताही वाद झाला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ग्रँडपेरेंट्स आपल्या घरचे मोठे आहेत,
ज्यांना आपल्याला कधी पण डिसरिस्पेक्ट आणि अपमानित नाही करायला पाहिजे, कारण ॲज एल्डर्स दे डिझर्व टू बी रिस्पेक्टेड. आणि अंतमध्ये मला इतकंच म्हणायचं आहे शेवटी की कोणतंही नातं परफेक्ट नसतं, पण जर आम्ही आणि आमच्या ग्रँडपेरेंट्सनी मिळून याच्यावर काम केलं तर नक्कीच या प्रॉब्लेम्सचं एक सोल्युशन निघू शकतो आणि आमचं नातं अजून प्रेमळ आणि स्ट्रॉंग बनू शकतं. खूप छान शैली, खूप छान सांगितलेलं आहे तू. आणि जसं आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला येत आहोत तर डॉक्टर देवघरे, तुम्ही आजी आजोबा आणि पालक आणि मुलं, नातवंड ज्याला आपण म्हणू, या सगळ्यांसाठी एक काही टिप किंवा एक अशी महत्त्वाची सूचना देऊ शकता का? हां, बिलकुल देऊ शकतो. मी पहिले मुलांना एक सूचना देऊ शकतो, म्हणजे एक वाक्यात सांगतो मी तुम्हाला, की मुलांनी हे लक्षात घ्यावं की आजी आजोबा हे एक मोठं एक भंडार आहे, एक ट्रेजर आहे, एक एन्सायक्लोपीडिया आहे आणि त्यांच्याकडून जीवन कौशल्याचं ज्ञान तुम्ही जितकं घेऊ शकता तेवढं घ्या, कारण की हे एकदा गेले तर त्यांच्यासोबत हे सगळं नष्ट होऊन जाईल. बरोबर आहे. आई वडिलांसाठी मी सांगेल की तुम्ही कधी पण आपल्या आई वडिलांचा म्हणजे आजी आजोबांचा डिसरिस्पेक्ट करू नका. मुलांसमोर तर कधीच करू नका, नाही तर तुम्ही जर डिसरिस्पेक्ट केला तर मुलंसुद्धा आजी आजोबांचा डिसरिस्पेक्ट करेल. बरोबर आहे. आणि आजी आजोबांना मी सांगेल, सगळ्यात मोठ्या पिढीला, की जीवन हे निर्भळ आनंद घेण्याचं एक आहे आणि तुम्ही या पूर्ण आयुष्याचा पूर्ण आनंद घ्या आणि दुसऱ्यांसाठी काम करून झटा आणि नवीन पिढीला सुसंस्कृत करून आपलं कर्तव्य पूर्ण करा. खरंच खूप छान चर्चा आपण इथे केलेली आहे. अजून एक म्हणायचं आहे की मला सगळ्या पिढ्यांनी असं म्हणायचं की फिनिक्स पक्षाप्रमाणे जसा तो राखेतून निर्माण होतो, राखडीतून, तसं सगळ्यांनी वरती यावं आणि कठोर परिस्थितीशी सामना करावा. खूप छान. खूप उपयुक्त माहिती अशी आज आपल्या दर्शकांना इथे मिळालेली आहे. आजी आजोबांचा विवेक, ज्ञान, जिव्हाळा आणि पालकांचा त्याग, प्रेम, मेहनत आणि नवीन पिढीचं बुद्धिमत्ता, उत्साह या सगळ्यांची जर आपण सांगड घातली, परस्परांमध्ये आदर, प्रेम ठेवलं आणि कुठेतरी आपण एकमेकांवर अवलंबून आहे ही भावना खूप सकारात्मकपणे आपल्या मनात जर ठेवली तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा मिलाप होऊन आपण समाजाला एक सक्षम, सुसंस्कृत आणि संस्कारित पिढी आपण देऊ शकतो. आणि ज्या योगे आज आपण जे वर्तमानपत्रात चित्र बघतो आहे त्यापेक्षा एक चांगली सुदृढ पिढी आपण नक्कीच समाजाला देऊ शकतो. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये एका महत्त्वाच्या विषयावर डॉक्टर आपण मार्गदर्शन केलं आणि सायली तू आम्हाला चांगले विचार सांगितले, यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.